चाहत्यांमध्ये सुद्धा असतो. सामना प्रत्येक परिवारामध्ये सुद्धा असू शकतो जे क्रिकेटला आपला परिवार मानतात. आणि या क्रिकेटच्या परिवाराने आम्हाला फक्त प्रेम दिलेले आहे गेली 3 दिवस. आणि त्याआधी महिनाभर उमेश सर आणि SUV ग्रुपची चाललेली धडपड, प्रत्येक प्रायोजकाची केलेली त्यांनी केलेले कॉन्टॅक्ट्स, त्याच्यानंतर प्रायोजकांनी त्यांना दिलेलं सहकार्य आणि याच सगळ्यांच्या एकत्रित येण्याने SUV जव्हार रायझिंग चषकचा अंतिम सामना. बोला गणपती बाप्पा. पहिला चेंडू लक्ष्यमच्या दिशेनं नाणेफेक जिंकून हनुमान पॉइंट संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षणामध्ये विकेट कीपरच्या लगत आपण थर्ड स्लीप म्हणू शकतो किंवा शॉर्ट थर्डमॅन म्हणू शकतो. पॉइंट गलीमध्ये खेळाडू, कव्हर पॉइंटमध्ये खेळाडू आणि मिड ऑफमध्ये सर्कलमध्ये खेळाडू, मिड ऑनमध्ये सर्कलमध्ये खेळाडू तैनात आहे. डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग म्हणूया आणि शॉर्ट स्क्वेअर लेग किंवा आपण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग जो सर्कलमध्ये तैनात केलेला आहे असंही म्हणू शकतो. पहिले दोन चेंडू निर्धाव राहिलेले आहेत. प्रेक्षक शांतपणे या सामन्याचा आनंद घेत आहेत. छोटा चेंडू आखडू टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू ऑफस्टंपच्या दिशेला वळला. सुनील गोलंदाज. प्रशांत उर्फ बंटी यांनी उमेश सरांशी संपर्क करावा. फिरोज आणि यावेळेला मात्र पॉइंट आणि गलीच्या मधोमध SUV चौकार. पहिलं प्रेम आणि पहिल्या धावा या नेहमी यादगार असतात आणि अंतिम सामन्याचा हा चौकार सुद्धा आमच्या सगळ्यांसाठी यादगारच राहील. 4 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात संघ DCC या पूर्वीच्या सामन्यामध्ये ज्या संघाने मात दिली मोर्चा या संघाला, अटीतटीचा सामना तोही राहिला होता. गुरु लायन संघाला मात देत संघ HP अंतिम सामन्यामध्ये पोहोचलाय. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू शरीराजवळ येणारा, शरीराचा वेध साधणारा, कारण की सुनील यांनी ओळखलेलं आहे की जर आपण फिरोज यांना खांदे मोकळे करून देण्याची संधी दिली तर मात्र आपली गोलंदाजी महागडी ठरू शकते. जर त्यांच्या विरुद्ध आपल्याला यशस्वी राहायचं असेल तर आपल्याला शरीराच्या दिशेला गोलंदाजी करावी लागेल. जी अशा प्रकारे आणि स्वतःच्याच गोलंदाजीवरती झेल घेण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू वरती झेल टिपणं फार मुश्किल असतं, कारण की गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये असतो, वेगळ्या दिशेला असू शकतो, चेंडू वेगळ्या दिशेला जातो आणि असे झेल टिपणं फार मुश्किल. चला, ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 4, 0 गड्यांच्या मोबदल्यात संघ DCC विरुद्ध संघ HP. DCC संघ ने पहले ओवर के समाप्ति के बाद HP संघ के विरुद्ध बना लिए हैं 4 रन बिना किसी नुकसान के. टीम DCC has scored 4 runs after completion of first over against team HP. नवीन गोलंदाज किरण. राइट आर्म ओव्हर द विकेट आणि फक्त हा चेंडू क्षेत्ररक्षकाने बाउंड्री लाईनच्या बाहेरून घेऊन यावा. चौकार. ऑन द राईस ड्राईव्ह बघण्यासारखे असतात. चेंडूचा टप्पा दूर होता पण जसा उसळी घेतो चेंडू, हाफ व्हॉली ड्राईव्ह प्रेक्षणीय असतातच, पण त्यापेक्षा जास्त मजेदार वाटतात त्या म्हणजे ऑन द राईस खेळलेला ड्राईव्ह, कारण की त्याच्यामध्ये जास्त कुशलता लागते, कौशल्य लागतं. इम्रान, लकी बर्थडे म्हणू शकतो आपण. किरण. पुन्हा एकदा इम्रान. यावेळेला मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू रोखला गेला.
गती परिवर्तन आपण किरण यांच्याकडून पाहिलं, कारण की पहिला चेंडू तेज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, तेव्हाच तो चेंडू सहजरित्या इम्रान यांच्या बॅटवरती आला होता. आता मात्र गती परिवर्तन केलं आणि थोड्याशा समस्या इम्रानसाठी निर्माण झालेल्या आपण पाहिला. पुढचा चेंडू, यॉर्कर डिलिव्हरी, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा चेंडू रोखला जाईल, 1 धाव मिळेल. सिंगल्स डबल्सही तेवढंच महत्त्व क्रिकेटमध्ये असतं. आपण फक्त चौकार षटकार मारून यशस्वी होऊ शकत नाही. कुठलीही इमारत बनण्यासाठी फक्त विटांनी इमारत बनू शकत नाही, आपल्याला सिमेंटची एक परत पण ठेवावी लागते 2 विटांच्या मध्ये. तसंच प्रत्येक चौकार आणि षटकारानंतर आपल्याला सिंगल्स डबल्स सुद्धा घ्यावे लागतात. किरण समोर फिरोज, चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर आत आला शरीराजवळ. आतापर्यंतची धाव संख्या संघ DCCची 9 आणि हे दुसरं षटक गतिशील गोलंदाज किरण. अत्यंत गुण्यागोविंदाने खेळ भावनेने 3 दिवस जव्हारचे खेळाडू येथे खेळत आहेत, संघ खेळत आहेत आणि संघ मालकांची मदत मिळत आहे. वा, जबरदस्त क्षेत्ररक्षण. सुरेश तिथे होते आणि हा ना आज इम्रानचा दिवस आहे असं मला वाटतं. इम्रानजी जर कोविड-19ची वॅक्सिन सुद्धा आज मागतील, ती पण मिळून जाईल. खरोखरच सर, एकदा मागून बघा, मी तर म्हणेन. इम्रानजी, हॅपी बर्थडे टू यू. पुढचा चेंडू आणि क्या बात आहे, बाउन्सर. आजी जेव्हा नातवाच्या कानामध्ये हवा फुंकते ना, तसं नातवाला जसं वाटतं, तसंच या बाउन्सरने फलंदाजाला वाटलं असेल, कानामध्ये हवा फुंकून गेला हा बाउन्सर. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात संघ DCC. 2 ओवर का खेल खत्म हो चुका है. 2 ओवर के अंत में टीम DCC ने बनाए हैं 11 रन बिना किसी नुकसान के. After completion of 2 overs, Team DCC has scored 11 runs and they have lost 0 wickets. नवीन गोलंदाज चेतन. एक विशेष बाब म्हणजे पाहायला मिळते या अंतिम सामन्यामध्ये 3 गोलंदाजांचे 3 स्पेल आपण पाहिले. पहिले सुनील आले, त्यानंतर किरण आणि आता चेतन. म्हणजे 1-1 ओव्हरचा स्पेल आपल्या गोलंदाजांसाठी हनुमान पॉइंटच्या कर्णधाराकडून. इम्रान ऑन स्ट्राईक. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि वाईडचा इशारा. इम्रान या स्लॉक स्ट्रोक साठी तयार होते. अतिरिक्त धावा नेहमी नुकसानच देणार. धाव संख्या 12 0 गड्यांच्या मोबदल्यात. येस, आणि यावेळेला मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये मिस हिट आपण पाहिला आणि तेवढाच जबरदस्त झेल टिपताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं. पहिला झटका टीम DCC साठी. इम्रान परततील तंबूमध्ये आणि अरबाज घेतील त्यांची जागा. अनेक प्रेक्षक धक्क्यांवरती आपला जीव जोखीम मध्ये टाकून हा सामना पाहत आहेत. त्यांच्यासाठी मी म्हणेन की तुमचा कोई प्यारा कोई मासूम नहीं है, तुम जान हो मेरी तुम्हें मालूम नहीं है. तर आपला जीव सांभाळा आणि खाली बसून सामने बघा. कुठलाही धोका पत्करून हा सामना पाहू नका. कृपया 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 कुठलाही धोका पत्करून सामना पाहू नका. बरीचशी जागा बाउंड्री लाईनच्या लगत आहे, आपण आरामात बसून सामन्यांचा आनंद घेऊ शकता. तिसऱ्या षटकामध्ये चेतन यांना यश मिळालेलं आहे. गडी बाद झालेले आहेत इम्रान यांच्या रूपानं. धावसंख्या आहे 12. अंतिम सामना SUV ऑर्गनाइज्ड जवाहर रायझिंग चषक. क्षेत्ररक्षण, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, गली, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, डीप, मिड विकेट, स्क्वेअर लेग, सर्कलमध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू. यावेळेला मात्र मनगटाचा चांगला वापर आणि मिस फील्डिंग. भाग्यशाली आहेत की चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचला नाही. होऊ शकतं.
अनेकदा असे प्रसंग येतात पण चेतन यांना दाद द्यावी लागेल. ज्याप्रमाणे ऑफ्टमच्या जवळ गोलंदाजी करीत आहेत चेतन, गतीवरती नियंत्रण ज्यांनी ठेवलेलं आहे पहिल्या चेंडूपासूनच आणि आपल्या गोलंदाजीच्या अनुसार त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि त्याच नुसार गोलंदाजी सुद्धा करीत आहेत. एकही चेंडू त्यांनी सोपा अजूनपर्यंत दिलेला नाही. वा, छान ड्राईव्ह, फक्त एका धावेसाठी. टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक, जे विलक्षण स्ट्रोक मी म्हणत असतो, कारण की ड्राईव्ह करण्यामध्ये बरेच खेळाडू विश्वास ठेवत नाहीत, कारण की मारधाड आणि आक्रमकता टेनिस क्रिकेटमध्ये आहे. मोठे स्ट्रोक मध्ये ग्लॅमर आपण पाहतो, पण अशा ड्राईव्ह नक्की क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकतात. चेतन स्लॉग स्ट्रोक डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फक्त एक धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या 16. अरबाज पूल स्ट्रोक आणि SUV चौकार. क्या बात आहे, काय जबरदस्त पूल स्ट्रोक होता बघा. चेतन यांचा हा चेंडू आखूड टप्प्याचा होता. 150 चौकार सुद्धा पूर्ण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत SUV साठी आणि या पूल स्ट्रोक साठी. स्टान्स अरबाज यांचा साइड ऑन आहे, पण हा छोटा चेंडू होता. फ्रंट ऑन आले आणि योग्य समयी आपलं मनगट वळवत बॅटची लिफ्ट जी होती ती वरून खाली आली आणि त्यामुळे चेंडू जमिनीशी समांतर राहिला आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये गेला. पूल स्ट्रोक खेळताना हे सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आपली बॅटलिफ्ट जी असते ती कशा प्रकारे येत आहे तेही महत्त्वाचं असतं. 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. एका गड्याच्या मोबदल्यात संघ DCC ने 3 ओवर के समाप्ति के बाद बना लिए हैं 21 रन. 1 विकेट के नुकसान पर संघ हनुमान पॉइंट के खिलाफ टीम DCC has scored 21 runs after completion of 3rd over and they have lost 1 wicket only. पाच षटकानंतर 1-2 मिनिटांचा ब्रेक असेल पाणी पिण्यासाठी खेळाडूंना आणि त्यानंतर मात्र कुठलाही ब्रेक मध्ये घेण्यात येणार नाही. हा गोलंदाज अमोल पुन्हा एकदा नवीन षटकासाठी नवीन गोलंदाज. समोर अरबाज. for 1. क्या बात है, नजाकत. क्रिकेट फक्त आक्रमकतेचाच खेळ नाही तर तो नजाकतचा सुद्धा खेळ आहे. या स्ट्रोक मध्ये आपण पाहिली नजाकत. बघा, एखादा बॉक्सर जो आहे तो फक्त बॉक्सिंगच करेल असं जरुरी नाही, तो एक चांगला बासुरी वादक सुद्धा असू शकतो. फिरोज ज्या प्रकारे आक्रमक असावी, अरबाज ज्या प्रकारे आक्रमक स्ट्रोक खेळू शकतात त्याच प्रकारे असे नजाकत असलेले स्ट्रोक पण खेळू शकतात. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप आणि पॉइंटच्या खेळाडूला भेदत चेंडू सीमारेषेबाहेर. 4 धावा. SUV जव्हार रायझिंग चषक मध्ये अंतिम सामन्यामध्ये विलक्षण फलंदाजी. आपण अरबाजच्या बॅटमधून पूल स्ट्रोक पाहिला, त्यानंतर पॅडल स्वीप पाहिली, त्याच्यानंतर रिव्हर्स स्वीप पाहिली. विलक्षण फलंदाज आहेत, विलक्षण फलंदाज. आणि यावेळेला पुन्हा नजाकत.
तीन चेंडू, 3 SUV चौकार. प्रत्येक स्ट्रोक जो आहे वेगळ्या पद्धतीने खेळला गेला, म्हणूनच मी यांना विलक्षण खेळाडू म्हणतो. पत्नी जेव्हा माहेरी जाते तेव्हा अश्रू ढाळणाऱ्या पतींची प्रजाती जशी कमी आहे ना, तशीच प्रजाती कमी आहे अरबाज सारख्या खेळाडूंची. विलक्षण खेळाडू, असे खेळाडू फार कमी आहेत. अमोलला प्रत्येक चेंडूचं मोल समजणं फार गरजेचं आहे. अंतिम सामना आहे, हुशार गोलंदाज आहेत. अमोलची यापूर्वीची कारकीर्द तशीच सांगते. पण होतं कधी कधी फलंदाज जो आहे तो गोलंदाजाची शैली ओळखून सुद्धा खेळू शकतो. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू रोखला गेला, धाव मिळाली 1. एकूण धावसंख्या 34 एका गड्याच्या मोबदल्यात. आणि हे चौथं षटक गतिशील अमोल. फिरोज ऑन स्ट्राइक. कुठल्याही प्रकारची घाई जोखीम दोन्ही फलंदाज घेताना दिसत नाहीयेत. अरबाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, फिरोज सिंगल्स डबल्स मध्ये डील करीत आहेत आणि पार्टनरशिप जी बनते ती अशाच प्रकारे बनते. क्रिकेटमध्ये असंच असतं की आपण जर हिरो बनण्याचा प्रयत्न केला नाही तर आपण हिरो बनतो. आपण जर साथी फलंदाजाला साथ देत राहिलो तर आपल्याला दाद मिळते. आता एका ओव्हरनंतर ड्रिंक्स ब्रेक आहेच. 5 षटकांच्या समाप्तीनंतर एक ड्रिंक्स ब्रेक होणारच आहे 2 मिनिटाचा. तर तोपर्यंत आपण थोडीशी आपली जी तहान आहे तिच्यावरती संयम ठेवायचा आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 एका गड्याच्या मोबदल्यात. सरासरी 6.80 ची. 4 overs 34 runs for the loss of 1 wicket. टीम DCC अगेंस्ट टीम हनुमान पॉइंट. DCC संघ ने 34 रन बना लिए हैं 1 विकेट के नुकसान पर. 4 ओवर के समाप्ति के बाद संघ हनुमान पॉइंट के खिलाफ. मोठा स्ट्रोक इनसाइड आउट आणि SUV चौकार. अरबाज कमालीची फलंदाजी, कौशल्य, निपुणता, संयम, चांगलं फुटवर्क, दर्जेदार टायमिंग ही त्यांच्या शैलीची विशेषता आहे. सकारात्मक भूमिका, प्रेशर गेम मध्ये सुद्धा अशा प्रकारची दर्जेदार फलंदाजी. रुपेश षटक 5वं, गोलंदाज ही 5वा. यावेळेला मात्र चेंडूला तेवढी उचळी मिळाली नाही. म्हणूनच मी म्हटलं होतं ही जरी सिमेंट विकेट असली तरी बॅट्समन्स ड्रीम विकेट नाही आहे. येथे गोलंदाजांनाही सहकार्य मिळत आहे. पुन्हा एकदा बघा, कधी कधी लक्षात ठेवायला हवं की स्वतःच्या चापकाने सुद्धा आपल्याला मार पडू शकते. जेव्हा आपण जास्त स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कधी कधी आपल्याला आपला विकेट गमवावा लागू शकतो. या गोष्टीचं भान प्रत्येक खेळाडूने ठेवणं गरजेचं आहे. 39 फिरोज लेग स्टंपचा ज्यांचा स्टान्स आहे पण ऑफ स्टंपच्या बाहेर निघून स्लॉक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आतापर्यंतची धावसंख्या 39. 5वं षटक गतिशील अंतिम सामना SUV जवाहर रायझिंग चषक 20-21. छोटा चेंडू यावेळेला मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेट दोन्ही खेळाडू या चेंडूचा पाठलाग करताना आपण पाहिलं. हनुमान पॉइंटची दर्जे म्हणजे विशेषता ही आहे की त्यांचे खेळाडू झेल सोडत नाहीत. उत्तम क्षेत्ररक्षकांचा संघ, दर्जेदार गोलंदाजांचा संघ, अनुभवी खेळाडू आणि जोशीला युवा यांचा संघ. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप पण थेट पॉइंटच्या हातात, पण अटेम्प्ट साठी पूर्ण मार्क्स. चला ड्रिंक्स ब्रेक फक्त 2 मिनिटांचा.
तत्पूर्वी रणसंख्या आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40, एका गड्याच्या मोबदल्यात संघ डीसीसी विरुद्ध संघ एचपी. 5 overs 40 runs for the loss of 1 wicket. टीम डीसीसी अगेंस्ट टीम एचपी. 5 ओवर के समाप्ति के बाद डीसीसी संघ ने बना लिए हैं 40 रन. 1 विकेट के नुकसान पर संघ हनुमान पॉइंट के खिलाफ दाखवत आहे आणि तुझं वर्तमानपत्रामध्ये नाव येईल. तर सचिन एवढे लहान होते, काय चालू आहे, गुणलेखक काय म्हणत आहेत त्यांना अंदाजा नव्हता. दुसऱ्या दिवशी सचिनचं नाव वृत्तपत्रामध्ये पहिली वेळ आलं. वृत्तपत्र जसं रमाकांत आचरेकरजी यांच्या हातात आलं, त्यांनी थेट आपली बाईक काढली, सचिनच्या घरी गेले आणि त्यांना खऱ्या शब्दांमध्ये सुनावलं की यापुढे जे कार्य आपण केलेलं नाही त्या कार्याची दाद घ्यायची नाही, जे कर्तृत्व आपण केलेलं नाही त्याचा सन्मान घ्यायचा नाही. सचिनने तेव्हापासून त्यांची कारकिर्दी आपण पाहिलेली आहे. कुठल्याही क्षणी आपण जे केलं नाही तिथे त्यांनी दाद घेतली नाही. जर तुम्हाला मोठं बनायचं असेल तर गुरुने दिलेल्या शब्दांचं पालन करा. आणि दर्या सारंग क्रिकेट अकॅडमी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वळूया सामन्याकडे. आखूट टप्प्याचा चेंडू आणि पॅकेटमध्ये चिप्स कमी, हवा जास्त. बॅट फिरली पण रन कमी. गोलंदाज आहेत आपले दुसरं षटक घेऊन आलेले सुनील. यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक फिरोज यांच्याकडून आणि फक्त एक धाव. आणि कधी कधी काय असतं की पतंग उडवणाऱ्यापेक्षा फिरकी सांभाळणाऱ्याला सुद्धा महत्त्व द्यावं लागतं. अरबाजच्या समोर फिरोजची कामगिरी ही तशीच आहे. गरज असताना फिरोज यांनी त्यांना स्ट्राईक रोटेट करून दिलेली आहे, त्यामुळे अरबाज फॉर्ममध्ये खेळत आहेत. जर फिरोज यांनीही हिरो बनण्याचा प्रयत्न केला तर यश मे बी डिवाइड होऊ शकतं, पण त्यांनी आपला रोल ओळखलेला आहे, त्यांनीही चांगली कामगिरी केलेली आहे. सुनील गोलंदाज, समोर अरबाज. क्लासी अरबाज म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. पुढे सरसावत लॉंग ऑन आणि बाद. दुसरा गडी बाद अरबाज यांच्या रूपानं. धाव संख्या 41. 2 गड्यांच्या मोबदल्यात 5.4 षटकांमध्ये. पुढे सरसावत लॉंगॉनला भेदण्याचा ज्यांचा हेतू होता, पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या. कमालीचे स्ट्रोक. आणि जर तुम्ही पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट .inच्या साईडवरती अरबाज यांची खेळी पाहाल तर खरोखरच दाद त्यांना नक्कीच द्याल. फिरोज ऑन स्ट्राईक. आता रोल बदलला असेल. जी हां, आता रोल
बदलला आहे. आता साईड हिरोला हिरोची भूमिका घ्यायची आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण चित्रपटांमध्ये पाहिलेलं आहे की हिरोईन जी आहे हिरोला कमी मिळते, साईड हिरोला जास्त मिळते. असंही होऊ शकतं की आता जर चांगली खेळली तर अरबाजपेक्षा फिरोजची धावसंख्या पुढे जाऊ शकते. जी हां, अशा प्रकारचे जर स्ट्रोक असतील तर नक्कीच फिरोज सुद्धा हिरो बनतील. SUV चौकार. धावसंख्या या 4 धावांनी झालेली आहे. 45 आणि 6 षटकांची सुद्धा समाप्ती. 6 overs 45 runs for the loss of 2 wickets. Team DCC against team हनुमान पॉइंट. 45 रन बने हैं 6 ओवर के समाप्ति के बाद और 2 विकेटों का नुकसान हुआ है संघ DCC को हनुमान पॉइंट के खिलाफ. और ये अंतिम मुकाबला है. 45 धावा झालेल्या आहेत. करंट रन रेट जो आहे तो जवळजवळ 7चा. पॉवर प्लेचा इशारा. जी सर, थँक्यू. अमोल गोलंदाज. आज गोलंदाजीमध्ये हनुमान पॉइंट संघाच्या नायकांकडून जी रणनीती आखली गेलेली आहे ती थोडीशी समजण्यासाठी सगळ्यांनीच लक्ष द्यायला पाहिजे. कारण की कुठल्याही खेळाडूचा स्पेल त्यांनी कंप्लीट केलेला नव्हता. एक स्पेलचे ओव्हर्स त्यांनी केले. अमोलचं षटक महागडं ठरलं. तर अमोलचं षटक महागडं ठरल्यानंतर त्यांना थोडासा पॉज देण्यात आला आणि आता विकेट गेल्यानंतर त्यांचा स्पेल कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. अमोल एक चांगले गोलंदाज आहेत आणि नक्कीच ते हनुमान पॉइंटसाठी चांगली गोलंदाजी करतील. नवीन फलंदाज मुजीब. आणि ते ढातात. सुरेश आहेत तिथे. सूरज, पोलार्ड. आणि मुंबई इंडियन्सचे म्हणा किंवा वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये पोलार्ड जसं बाउंड्री लाईन मध्ये सुरक्षित क्षेत्ररक्षण करतो तसंच HP संघाचे सूरज म्हणजेच पोलार्ड सुरक्षित खेळाडू आहेत. नवीन फलंदाज मुजीब यांच्या बाद होण्याने जे मैदानावरती प्रवेश करीत आहेत ते आहेत जुनेद. प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका ओळखणं खूप गरजेचं असतं. आता आपल्यासमोर सेट बॅट्समन आहेत फिरोज. जर त्यांच्याकडे स्ट्राईक रोटेट आपण करत राहिलात तर आपण अंदाज लावू शकतो की ते जास्तीत जास्त रन्स बनवू शकतात. आपण सेट झालात मग आपण ही आक्रमकतेने फलंदाजी करू शकता. अंतिम सामना आहे. एक चुकीची रणनीती जी आहे आपल्याला सामना गमवायला लावू शकते. तर अंतिम सामन्यामध्ये जी रणनीती होते, जी भूमिका आपल्याला संघ देतो त्यानुसारच आपल्याला कार्य करायला हवं. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला क्रिकेटच्या मैदानामध्ये शिकायला मिळतात. निर्णय घेण्याची शक्ती आपल्याला क्रिकेटच्या मैदानामध्ये मिळते, जी आपण आपल्या आयुष्यामध्ये पण आपल्याला उपयोगाला येते. आणि चला SUV षटकार. जो चेंडू आणायला जाईल त्या मुलाला रिक्षा भाडं द्या, कारण की त्याला रिक्षा करून जावं लागणार आहे. आला सुद्धा. वा बाबा, आला याच्यासाठी कारण की दर्या सारंग क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू आहे तो. षटकार. आणि काय जबरदस्त टायमिंग आहे. अप्रतिम फुटवर्क. चेंडूवरती नजर, बळकट बाजू आणि जबरदस्त प्रहार. षटकार. SUV सिक्सर जुनेदच्या फळीमधून. पुन्हा एकदा. क्या बात है. SUV सिक्सर. परदेशी देश जर ही फलंदाजी पाहिल तर म्हणेल भारतामध्ये राजीव गांधी स्टेडियम मध्ये भारत परमाणूचं परीक्षण करीत आहे. एवढी जबरदस्त फलंदाजी, आक्रमक आतिषबाजी. पहिले 2 चेंडू आणि पहिल्या 2 चेंडूंवरती षटकार. धाव संख्या 6.3 षटकांमध्ये 57. 3 गड्यांच्या मोबदल्यात अमोल
ज्या वेळेला गरज असते ती म्हणजे आत्मविश्वास ठेवण्याची, ज्या वेळेला गरज असते ती म्हणजे कर्णधाराला आपल्या युवा गोलंदाजाला साथ देण्याची, मार्गदर्शनाची. छोटा चेंडू आणि यावेळेला मात्र संधी. लक. असं आपण नेहमी हिंदीमध्ये म्हणतो, भाग्य बहादूर को साथ देता है. तसंच दोन्ही वेळेला आपण पाहिलं, पहिली कॅचची अपील झाली, नंतर रनआउटची अपील झाली, पण दोन्ही वेळेला साथ मिळाली ती म्हणजे जुनेदला, भाग्याची. पण अमोलला दाद दिली पाहिजे. ते षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा बाउन्सर जर तुम्ही टाकू शकता तर तुमच्यामध्ये कुवत आहे, तुमच्यामध्ये दर्जा आहे. हनुमान पॉइंट. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. नाही, अशा प्रकारची गोलंदाजी नाही साथ देऊ शकत. नोचा इशारा आणि फ्री हिटचा सुद्धा. आतापर्यंतची धावसंख्या 58. आणि फ्री हिट आहे. हनुमान पॉइंटच्या चाहत्यांनो, फ्री हिट आहे. जास्त जोरात उडी घेऊ नका, सांभाळा स्वतःला. पण अमोलला दाद दिली पाहिजे. बघा, एक बाउन्सर आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचा यॉर्कर. आज जरी थोडीशी महागडी गोलंदाजी ठरलेली आहे, पण कुठेही या गोलंदाजामध्ये दर्जाची कमी वाटत नाही. हुशार गोलंदाज. फिरोज स्ट्राईक वरती, कुशल खेळाडू. ऑफस्टंपच्या बाहेर निघत, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषे बाहेर जात आहे आणि पंचांचा इशारा लेग बाईटचा. SUV चौकार लेग बाईटच्या रूपानं. पण काय आहे, पगार बोनसच्या रूपात मिळू दे किंवा सॅलरीच्या रूपात मिळू दे, पगार असतो. रन्स कुठल्याही रूपात येऊ देत, इन्सेंटिव्ह असू दे, सॅलरी असू दे, काही चालेल, पगार येणं महत्वाचं. धावसंख्या झालेल्या आहेत 7 षटकांच्या समाप्तीनंतर 63, 3 गड्यांच्या मोबदल्यात. 7 overs, 63 runs for the loss of 3 wickets. Team DCC against team हनुमान पॉइंट. 7 ओवर के समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान पर DCC संघ ने बना लिए हैं 63 रन और उन्होंने गंवाए हैं 3 विकेट. सुनील आपला तिसरा षटक घेऊन, जुनेद वाह. नववर्षामध्ये कॅलेंडर जसं भिंतीवरती चिकटला ना, तसाच हा चेंडू मिड विकेटच्या खेळाडूच्या हातात चिकटला. अंकुश आहेत, पण काय जबरदस्त एफर्ट आपण पाहिलं. बाउंड्री लाईनच्या दिशेला त्यांच्या पायामध्ये आणि बाउंड्री लाईनमध्ये जवळजवळ 2 इंच 3 इंचाचंच अंतर असेल, पण अशा क्षणाला चेंडूवरती नजर, एकाग्रता, हँड आय कोऑर्डिनेशन उमेश सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवलेलंच असेल. जर हँड आय कोऑर्डिनेशनचं अप्रतिम उदाहरण तुम्हाला पाहायचं असेल तर या झेलला पहा, यूट्यूबवरती पाहू शकता. tenniscricket.in आपल्याला सहकार्य देत आहे आणि हे सहकार्य देण्यासाठी त्यांना साथ दिलेली आहे आमचे प्रायोजक लतीफभाई अन्सारी जी यांनी. राणी कन्स्ट्रक्शनचे लतीफभाई अन्सारी, आपलाही मनपूर्वक आभार यूट्यूब प्रायोजनासाठी. फिरोज ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र लेग स्टंप वरती मारा आणि SUV चौकार, वाईड आणि चौकार सुद्धा. कधी कधी असंच होतं की आपण हिंदीमध्ये म्हणतो ना, खाने के लिए नहीं निवाला और ससुर ने भेज दिया साला. असं होतं जेव्हा आपली परिस्थिती बिकट असते, तसेच त्याच परिस्थितीमध्ये आपण रन गमावत जातो, महागडे ठरत जातो. थोडंसं नियंत्रण असणं गरजेचं आहे आणि सुनील यांच्याकडे नियंत्रण आहे.
जी बघा अशा पद्धतीनं यावेळेला मात्र चेंडूवरती फक्त आपली बोटं वळवली आणि गती कमी केली. खांदा त्याच पद्धतीनं त्याच गतीनं आला होता, पण त्याच जोमामध्ये स्लोवर आर्म डिलिव्हरी. धाव संख्या 69 4 गड्यांच्या मोबदल्यात. 69 for 4. नवीन फलंदाज सेफ. गत सामन्यामध्ये सैफने खरोखरच सेफ खेळली होती. या सामन्यामध्येही अपेक्षा तशीच, जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेड फिरोजकर करणं, अशा प्रकारचा रोल त्याचा असावा, अशा प्रकारची भूमिका त्याची असावी. सुनील अनुभव जोगताना फिरोज पुन्हा एकदा संधी आणि अपील जरूर झाली. पंचदर्शन मोरे आणि करण मोरे एकाग्र आणि कुठल्याही प्रकारच्या दबावामध्ये न येणारे हे पंच स्वतः चांगले क्रिकेटर्स आहेत, त्यामुळे प्रत्येक मैदानावरची हालचाल अगदी निपुणतेने टिपतात. सुनील यावेळेला छोटा चेंडू, पुन्हा एकदा गती परिवर्तन, 2 स्ट्रोक ज्याच्यामध्ये बॅट फिरते वेगाने पण रन येत नाहीयेत. वेस्टर्न रेल्वेच्या पंख्यांची मला आठवण येते, पंखे फिरतात पण हवा येत नाही. आणि यावेळेला मात्र क्लीन बोल्ड. हा आहे दर्जा HP चे गोलंदाज सुनील यांचा, दर्जेदार खेळाडू. $70 runs for the loss of 5 wickets after completion of 8 overs. 70 रन बने हैं 5 विकेटों के नुकसान पर संघ DCC के 8 ओव्हर के समाप्ति के बाद. मला पुन्हा एकदा संधी मिळत आहे आमच्या शुभेच्छकांपैकीच एक श्रीमान सय्यद अर्शद कोतवालजी यांच्याच कुटुंबियांपैकी श्री सलमानजी यांचं स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. सलमानजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. SUV आयोजित जवाहर रायझिंग चषक 2021 मध्ये नवीन गोलंदाज चेतन. सैफ ही बाद होऊन तंबूमध्ये परततोय. 2 लगातार विकेट, पाठोपाठ विकेट DCC साठी. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपली रणनीती बनवताना DCC ने आता लक्ष देणं फार गरजेचं आहे. नवीन फलंदाज जे मैदानावरती पोहोचत आहेत ते आहेत अझर. अकरा चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि आपण बेजबाबदारीने खेळून चालणार नाही, कारण की 11 चेंडू म्हणजे बरचसं काही. तर या क्षणाला आपण जबाबदारीने खेळणं, हे चेंडू खेळून काढणं, विकेट हातामध्ये ठेवणं, सोप्या चेंडूंवरती षटकार चौकार टोकणं तेवढं महत्वाचं आहे. हा सोपा चेंडू स्क्वेअरलेगच्या क्षेत्रात मध्ये स्लॉग स्ट्रोक, 1 धाव. सुफियान आहेत फलंदाज. दोन्ही फलंदाज आता नवीन आहेत. गोलंदाज चेतनलाही दाद द्यावी लागेल, ज्या प्रकारे या प्रेशर मॅच मध्ये अंतिम क्षणी जे गोलंदाजी करीत आहेत. या पूर्वीच्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती विकेट आणि या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती विकेट आलेली आहे.
निपुण गोलंदाज, गुणवंत गोलंदाज अजर, फक्त एक योग्य फेकी. अशाच प्रकारे डीप वरून जर तुम्ही थ्रो करत असाल तर अशाच गतीनं आणि याच हाईटला तुम्हाला थ्रो देणं गरजेचं असतं, याच उंचीचं थ्रो देणं गरजेचं असतं. फॉलो थ्रू वरती कॅच पकडण्याचा प्रयत्न, चांगला बॅकफूट पंच आपण पाहिला. एक धाव. विकेट जाण्यापेक्षा सिंगल झालेले जास्त फायदेशीर ठरतात. कुठलाही संघ असू दे, कुठलीही सामन्याचे क्षण असू दे, विकेट जाण्यापेक्षा सिंगल मध्ये समाधान मानलं तरी हरकत नाही. अजर, जर तुम्ही सेट झालात तर मोठे स्ट्रोक नक्कीच मिळणार. चांगला चेंडू पण दुर्भाग्यशाली. SUV चौकार. बघा, यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण चेतनला दोष देऊ शकत नाही. अप्रतिम चेंडू, पण भाग्याची साथ नाही मिळाली. चौकार मिळालेला आहे. एकूण धावसंख्या 77, 6 गड्यांच्या मोबदल्यात. आपण फक्त तो चेंडू विसरण्याचा प्रयत्न करावा. गोलंदाज कधीही गोलंदाजाने आपल्याला फटके पडत आहेत म्हणून उदास होऊ नये. आत्मविश्वास बाळगावा, पण यावेळेला मात्र आत्मविश्वासाने SUV सिक्सर. अजर, और इस सिक्सर पर सबकी नजर. फॉर द लॉस ऑफ 6 विकेट टीम DCC. 9 ओवर का खेल खत्म हो चुका है और टीम DCC ने बना लिए हैं 83 रन 6 विकेटों के नुकसान पर. संघ हनुमान पॉइंट के खिलाफ 83 धावा बनलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. ज्याप्रमाणे यापूर्वी अरबाज आणि फिरोज फलंदाजी करत होते, त्यानंतर मी म्हणेन की HP च्या संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. अपील होते आणि मी पुन्हा एकदा आमचे चषकांचे प्रायोजक माहिर मंदार करमरकर आणि मंदार करमरकरजी यांच्या सर्व परिवारजनांचा मनपूर्वक आभार व्यक्त करेन आणि त्यांचं स्वागतही करेन. मंदारजी, आपलं पुन्हा एकदा NM मार्ट पवेलियन आणि मंचावरती हार्दिक स्वागत. चांगला स्ट्रोक लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. चेतन तेथे आहे. पहिली धाव. तेज गतीने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि भागना. 2 नहीं 3 है, 3 नहीं 3.5 है. प्रेक्षकांच्या फिलिंग्स अशाच असतात. ते स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत नाही. नियंत्रण ठेवायचं असतं ते म्हणजे फलंदाजांनी, कारण की संघर्ष त्यांना करायचा आहे. पुढचा चेंडू, फुल टॉस, वाईडिश लॉंग ऑन. तिथे पुन्हा एकदा चेतन. आता मात्र 2 धावांसाठी चांगली फेकी आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा. याला आपण म्हणतो गुड क्रिकेट ऑल राऊंड. लो व फुल टॉस होता जो या क्षणाला एक चांगला चेंडू म्हणू शकतो. वाईडिश लॉंगनच्या दिशेला स्लॉक स्ट्रोक होता, तोही चांगला स्ट्रोक आणि उत्तम फेकी सुद्धा चेतन कडून. यावेळेला मात्र चेतन आणि SUV सिक्सर. चेतनने अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न नक्कीच केला की कसं तरी या चेंडूला पुन्हा एकदा मी मैदानामध्ये टाकतो, पण भाग्याची साथ मिळाली नाही. अप्रतिम स्ट्रोक होता सुफियान यांचा. एकूण धावसंख्या 93. सुंदर स्ट्रोक. 1 धाव आणि दुसऱ्या धावेसाठी सुफियान. 1 शॉट. एक धाव शॉट आहे आणि
रनआउट सुद्धा आहे. एकही रन नाही आणि एवढी सर्व मेहनत सुद्धा झाली. त्र्याण्णव धावा. भरपूर जास्त मेहनत या रनसाठी झाली आणि विकेट सुद्धा गेला. भरपूर वेळेला विद्यार्थ्यांबरोबर सुद्धा असंच होतं. रात्रभर जागून आपण अभ्यास करतो पण दुसऱ्या दिवशी पेपर रद्द होतो आणि पित्त होतं ती वेगळी गोष्ट. अशीच काहीशी परिस्थिती ह्या चेंडूवरती झाली. रन तर नाही मिळाले, एक रन शॉर्ट आला, विकेट नक्की गेला. रुपेश आणि अशाच प्रकारे एकूण धावसंख्या 10 षटकांच्या समाप्तीनंतर डीसीसी संघाच्या झालेल्या आहेत 93 आणि 94 धावांचं लक्ष्य डीसीसी संघाने गडी गमावले 7. चला, गुणलेखक मला सहकार्य करीत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. मी आपल्याला आतापर्यंतची धावसंख्या झाली त्या मागची कहाणी सांगत आहे. डीसीसी संघाकडून हनुमान पॉइंट संघाने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला प्रथम क्षेत्र रक्षणाचा. सलामीला डीसीसी कडून फिरोज आणि इम्रानची जोडी आली. 23 चेंडूंमध्ये 14 धावा कमावल्या फिरोज यांनी. त्यापाठोपाठ इम्रान यांनी 4 चेंडूमध्ये 5 धावा कमावल्या. अरबाज यांनी 14 चेंडूंमध्ये 25 धावा केल्या. मित्र म्हणे ही क्लासी इनिंग होती. त्यानंतर मुजीब यांना खातं उघडता आलं नाही. 6 चेंडूंमध्ये 13 धावा जुनेद यांनी बनवल्या, ज्यामध्ये 2 उत्तुंग SUV षटकार सामील होते. त्यापाठोपाठ सैफ अलीची जी खेळी होती ती एका धावेपुरती मर्यादित ठरली. त्यानंतर सुफियान यांनी 7 चेंडूंमध्ये 12 धावांची ताबडतोड खेळी खेळली. त्यानंतर अझर यांनी 3 चेंडूंमध्ये 11 कॅमिओ इनिंग ज्याला आपण म्हणतो आणि शहबाज यांनी खातं उघडता त्यांना आलं नाही. जर गोलंदाजीचा विश्लेषण सांगायचं म्हटलं तर सुनील यांच्याकडून 3 षटकं केली गेली. त्यांनी धावा गमावल्या 16. किरण आणि त्यांनी 3 विकेट सुद्धा टिपले. त्यापाठोपाठ किरण यांची गोलंदाजी 7 धावांसाठी ज्यांनी 1 षटक केलं. चेतन यांनी 2 षटकं केली आणि 23 धावा गमावल्या. 11.5ची ज्यांची सरासरी ठरली आणि 2 विकेट पण त्यांनी मिळवल्या. अमोल यांनी थोडेसे महागडे ठरले. अमोल 2 षटक 27 धावा आणि 1 गडी बाद. ते 13.50ची त्यांची इकॉनॉमी. आणि रुपेश यांनी 2 षटकं केली, 15 धावा गमावल्या आणि 7.5ची ज्यांची इकॉनॉमी राहिली. तर सर्व संघाच्या एकत्रित प्रयत्नांनी संघ डीसीसीने बनवलेले आहेत 93 धावा. 94 धावांचं लक्ष्य संघ हनुमान पॉइंटसाठी आणि 2 मिनिटांची विश्रांती कॉमेंटेटर किशोरसाठी.
पहिला चेंडू फिरोज यांच्या अचूक टप्प्यावरती सुरुवात झालेली आहे. हनुमान पॉइंट यांच्या दुसऱ्या फेरीची 94 धावांचं लक्ष्य म्हणजे जवळजवळ 9 ते 10 धावा हा अंतिम सामना जिंकण्यासाठी संघ हनुमान पॉइंटला गरजेच्या. फिरोज तो किरण, सलामीवीर किरण पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या चेंडूवरती मिड विकेटच्या दिशेला हा स्ट्रोक, 1 धाव. त्यांच्या साथीला आलेले खेळाडू आहेत ते म्हणजे महेंद्र. किरण आता स्ट्राईकवर आलेले आहेत आणि महेंद्र आता नॉन स्ट्राईकवरती आहेत. किरण पहिल्यांदा स्ट्राईकवरती, राईट आर्म टॉप स्पिन आणि चांगला स्ट्रोक, एसयूव्ही चौकार. बघा पॉवर प्लेचा पूर्ण फायदा घेताना आपल्याला दिसत आहेत किरण. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू तैनात आहेत आणि तेवढी गती देता आली नव्हती फिरोज यांना या चेंडू मागे आणि फ्लाईट जास्त होती. त्या फ्लाईटच्या आधारेच हा चेंडू अगेन्स्ट द टर्न त्यांनी खेळला. यावेळेला मात्र आतली कड घेऊन नॉन स्ट्रायकर एंड वरती 1 धाव. या एका धावेने संघ हनुमान पॉइंटची धावसंख्या 6-0 गड्यांच्या मोबदल्यात. महेंद्र, वाह, दर्शनीय स्ट्रोक, एसयूव्ही चौकार. आपण काही क्लासी स्ट्रोक पाहिले होते अरबाज यांच्या बॅटमधून, पण हा स्ट्रोक ही त्याच तोडीचा, त्याच क्लासचा. पण फलंदाज मात्र महेंद्र. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. हा दर्या सारंग क्रिकेट अकॅडमीच्या छोट्या क्रिकेटर्सना विनंती आहे की त्यांनी बाउंड्री लाईनवरती तैनात राहायचंय. सरांचं लक्ष जर तुमच्याकडे गेलं तर तुम्हालाही माहिती आहे, तर त्वरित आपली जागा घ्या सगळ्यांनी. बघा सरांचं नाव जसं काढलं तशी हालचाल बघा. यावेळेला मात्र लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू थेट विकेट कीपरच्या मागे आणि जलद गतीनं 2 धावा मिळालेल्या आहेत. एकूण धावसंख्या फिरोज यांच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12-0 गड्यांच्या मोबदल्यात. ज्या प्रकारच्या सुरुवातीची अपेक्षा हनुमान पॉइंट हा तसंच येतं, हिंदुस्थान पेट्रोलियम येतं, HP लिहिलेलं आहे. पण जर त्यांनी हनुमान पॉइंटची फलंदाजी पाहिली तर नक्कीच आपल्याला प्रायोजन करतील. अशा प्रकारचा दर्जेदार खेळ आपण करत आहात हनुमान पॉइंट. मला असं वाटतं हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी आपला खेळ नक्कीच पाहावा, नक्की आपल्याला स्पॉन्सरशिप मिळेल. तर पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा झालेल्या आहेत 0 गड्यांच्या मोबदल्यात. जशी सुरुवात अपेक्षित होती तशी सुरुवात महेंद्र आणि किरण यांनी दिलेली आहे. गोलंदाज मुजीब, 1 ओव्हर 12 रन बिना किसी नुकसान के, 1 for 12 आफ्टर कंप्लीशन ऑफ. किरण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कड घेत चेंडू गली क्षेत्रामध्ये पोहोचला. 1 धाव नक्कीच मिळाली. आणि सिंगलचं महत्त्व फार असतं. आपल्या साथी खेळाडूला योग्य समयी हा ना करणं फार महत्त्वाचं असतं. तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये फार गरजेची असते. योग्य समयी हा ना आपल्याला आयुष्यामध्ये पण करावं लागतं. योग्य क्षणी संधीला हा देणं गरजेचं.
आणि घाईघाईमध्ये जर आपण ना केलं तर महत्त्वाच्या अपॉर्च्युनिटीज आपल्या हातामधून निसटून जातात. तर क्रिकेटचं मैदान असू दे किंवा आयुष्य असू दे, हा ना करताना विचार आपण जरूर करायला हवा. धाव संख्या 13, 0 गड्यांच्या मोबदल्यात. आणि खरोखरच या चेंडू पाठोपाठ जवळून सर्व 11च्या 11 खेळाडूंच्या आवाजामध्ये उई असं ऐकायला आलं, कारण की त्याच प्रकारचा चेंडू होता. बॅटची कड आणि चेंडूमध्ये फार कमी अंतर होतं. महेंद्र चांगली फलंदाजी करीत आहेत, पण एकाग्रतेची गरज. 13 0. यावेळेला मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पण जेव्हा आपल्याला ड्राईव्ह करायची असते तेव्हा आपला स्टान्स महत्त्वाचा असतो. आपली बॉडी आणि हेड पोझिशन फार महत्त्वाची असते. त्यामध्ये बॅलन्स असणं फार महत्त्वाचं असतं. टो पोझिशन अंगठ्याची आणि योग्य समय हँड आय कोऑर्डिनेशन हे महत्त्वाचं असतं. मुजीब चांगले गोलंदाज, उत्तम गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेला बघा मुजीब यांनी केलेलं काय आहे की ऑफस्टंपच्याच बाहेर गोलंदाजी करीत आहेत. आणि जेव्हा जेव्हा ऑफस्टंपच्या बाहेर आपण गोलंदाजी करता तेव्हा जास्त मेहनत गोलंदाजाला नाही, फलंदाजाला करावी लागते. 13 0. चांगली ड्राईव्ह आणि इथे मिसफील्ड म्हणणं चुकीचं ठरेल. एफर्ट चांगलं आणि SUV चौकार. शेवटच्या चेंडूवरती मुजीबच्या गोलंदाजीला थोडीशी नजर लागली आणि धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 0 गड्यांच्या मोबदल्यात. 94 धावांचा पाठलाग करताना आता 48 चेंडू 77 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट म्हणजेच जरुरी रन रेट जो आहे तो आहे 9.63 म्हणजेच 10 धावा. प्रत्येक षटकामागे 10 धावा गरजेच्या. 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 17 बिना किसी नुकसान के टीम हनुमान पॉइंट. "48 balls 77 needed", 48 चेंडू 77 धावा गरजेच्या. 48 गेंदों में 77 रन जरूरी. चर्चा, पण जेवढी चर्चा कमी होईल तेवढं जास्त योग्य. समय म्हणजेच वेळ वाचवणं फार गरजेचं. आणि आतापर्यंत जेवढेही संघ ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो. गोलंदाज अजहर. लेफ्ट आर्म गोलंदाज. आणि लेफ्ट आर्म गोलंदाज जेव्हा म्हणजे डावखुरे गोलंदाज जेव्हा उजव्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करतात तेव्हा एक वेगळा कोन निर्माण होतो आणि नेहमीच संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूची दिशा जी असते टप्पा पडल्यानंतर ऑप्टमच्या बाहेर जाणारी असते. अपील होते आणि बाद. पुन्हा एकदा सफलता अझहर आणि संघ DCC ला पहिला गडी बाद होतोय संघ हनुमान पॉइंटचा.
किरण यांनी आपल्या संघाला चांगली सुरुवात देण्याचे अनेक प्रयत्न केले, पण सध्या 17 संघाची धावसंख्या असताना त्यांना तंबूमध्ये परतावं लागते. पहिला धक्का संघ हनुमान पॉइंटला आणि नवीन फलंदाज आहेत सूरज, युवा फलंदाज, तरबेज फलंदाज आणि तेवढेच हुशार सुद्धा, कुशल सुद्धा. समोर तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज म्हणजेच अझर. पहिल्या चेंडूवरती रिस्क आणि बाद. सूरज पहिल्या चेंडूवरती अशा प्रकारचा स्ट्रोक. हनुमान पॉइंटच्या चाहत्यांनी अनेक चाहत्यांनी काही क्षणासाठी आपले फोन जे असतील स्विच ऑफ सुद्धा केले असतील. अजूनही फलंदाजीमध्ये धार आहे. हनुमान पॉइंट विकेट जरी गेलेले असले तरी विश्वास मात्र गमावू नका. विकेट्स गेलेले आहेत, विश्वास जर असेल तर सामन्यामध्ये आपल्याला पुन्हा येता येईल आणि अजून फारसं काही बिघडलेलं नाही. धावसंख्या आहे ती म्हणजे 17वर 2. स्कोर झालेला आहे 2.3 ओव्हरमध्ये 17 म्हणजेच 2.3 ओव्हर्समध्ये 17. 45 चेंडूंमध्ये 77 धावांची गरज आहे. पण एक पार्टनरशिप आपल्यासाठी या सामन्याचा जे सामन्याचं चित्र आहे ते बदलू शकते. पुन्हा एकदा सिंगल्सला डबल मध्ये कन्वर्ट करत अपील होते आणि बाद. हेमंत घाई नको, गरज आहे सिंगल्स डबल्सची. पण असे धोका असणारे रन धावणं म्हणजे आपल्या हातातून ट्रॉफीचं निसटणं. अजूनही संधी आहे. 3 गडी 3 चेंडूंवरती एक जरी रनआउटच्या रूपाने मिळालेला असला तरी पण कौशल्यपूर्ण गोलंदाजी. यावेळेला मात्र मिड विकेटच्या दिशेमध्ये 1 धाव. थोडासा संयम गरजेचा आहे हनुमान पॉइंटच्या खेळाडूंमध्ये. शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. 0-WWW1 म्हणजे 0 विकेट आणि 1. आतापर्यंतची धावसंख्या 19 आणि गडी बाद झालेले आहेत 3. 42 चेंडूंमध्ये 75 धावांची गरज. 42 बॉल्स 75 रन्स नीडेड. 42 गेंदों में 75 रनों की जरूरत. अजहर उमदा गोलंदाजीचं प्रदर्शन. जसं आपण एखादी चायनीज फिल्म पाहतो आणि त्याचे डायलॉग समजणं आपल्याला कठीण जातं, तसंच फलंदाजांसाठी अझरची गोलंदाजी समजणं कठीण जात होतं. गोलंदाज सुफियान. आता येथे गरज आहे हनुमान पॉइंट संघाला संयमाची आणि संयमतेने आक्रमण करण्याची. आणि दुसरी गोष्ट DCC साठी म्हणावी
तर जो दबाव त्यांनी आतापर्यंत बनवलेला आहे त्या दबावाला द्विगुणित करण्याची आता संधी आहे त्यांच्याकडे. महेंद्र फक्त एक धाव. सुनीलच्या रूपानं मैदानावरती हनुमान पॉइंटसाठी अनुभव आलेला आहे, पण त्या अनुभवाचा फायदा सुनील यांनी आपल्या संघाला करून द्यावा या चाहत्यांच्या अपेक्षा. सुफियान ड्राईव्ह, आणि अशा प्रकारच्या ड्राईव्ह आत्मविश्वास फलंदाजाचा वाढवतात. पहिल्याच चेंडूवरती चांगली ड्राईव्ह म्हणता येईल. एकूण धावसंख्या 21, 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक गतिशील. यावेळेला मात्र जेव्हा महेंद्रची खेळी आपण पाहू, जेव्हा सरळ बॅटने खेळतात तेव्हा प्रभावी ठरतात, आणि थोडंसं काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा निर्धाव चेंडू जात आहेत. अपील होते आहे. निर्धाव चेंडू प्रेशर नक्कीच वाढवत आहेत फलंदाजांवरती, आणि ब्लड प्रेशर वाढवत आहेत चाहत्यांचं, हनुमान पॉइंटचे चाहते. पण या चाहत्यांनी आम्हाला हनुमान पॉइंटचे चाहते असू दे, DCCचे असू दे किंवा अन्य संघांचे मिळालेली आहे साथ, आणि कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसाचा अप्रतिम झेल, सर्वोत्तम झेल. अप्रतिम झेल घेणारे खेळाडू आहेत मुजीब. मला तर असं वाटतं की जर सुपरमॅन असेल, सुपरमॅनचं गाव आज कोणी विचारेल तर म्हणेल जव्हारच माझं गाव आहे. हबीब भाईजींकडून 100 रुपयांचं पारितोषिक या कॅचला. 500 माफी असावी, 500 रुपयांचं पारितोषिक. हबीबजी या प्रेमाबद्दल आपलं धन्यवाद. DCC संघाचे संघ मालक आहेत हबीबजी, यांच्याकडून मुजीब यांच्यासाठी या कॅचला 500 रुपयांचं पारितोषिक आलं, आणि खरोखरच अनमोल कॅच आहे. अनमोल कॅच, अंतिम क्षणाला हवेमध्ये झेपावत उत्कृष्ट कॅच. आणि क्लीन बोल्ड. SUV जवाहर रायझिंग चषकाच्या शुभेच्छुकांपैकीच श्री नरेंद्र प्रभूजी, जे माजी नगरसेवक आहेत जनपदचे, त्यांचं आम्ही स्वागत करू इच्छितो. श्री नरेंद्र प्रभूजी आणि रत्नदीप ट्रेडिंगच्या सर्व प्रतिनिधींचं आणि परिवारजनांचं मनपूर्वक आभार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल. श्री नरेंद्रजी, आपला NM मार्ट मंचावरती हार्दिक स्वागत. पाठोपाठ विकेटचं पतन होतंय. हनुमान पॉइंटचे गडी बाद झालेले आहेत. आतापर्यंत 5, धाव संख्या 21, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 73 धावांची अजूनही गरज, आणि चेंडू शिल्लक आहेत 36. प्रत्येक चेंडू पाठोपाठ रिक्वायर्ड रन रेटचं जे दडपण आहे ते वाढत आहे. आणि आता मात्र 35 चेंडूंमध्ये 72 धावांची गरज.
जवळजवळ 12.5ची सरासरी गरजेची प्रत्येक षटकामागे, म्हणजे 6 चेंडूंमध्ये 3 मोठे स्ट्रोक गरजेचे. अंकुश मोठ्या स्ट्रोकच्या प्रयत्नामध्ये पहिली धाव, तेज गतीने दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण. डीसीसी यांच्या प्रत्येक गोलंदाजाने आपली भूमिका ओळखून गोलंदाजी केली. फिरोज, मुजीब, अझर, सुफियान यांनी चांगलं प्रदर्शन या सामन्यांसाठी दिलेलं आहे. अंतिम सामन्यासाठी खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी. चोवीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. हे 5वं षटक गतिशील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदलाव. ऑफस्टंपच्या बाहेरचा यॉर्कर लेग स्टंप वरती असू दे, मिडल स्टंप वरती किंवा ऑफ स्टंप वरती किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर, यॉर्कर असतो. तुम्हाला रन बनवण्यासाठी त्या चेंडूवरती मेहनत करावी लागणार. 24 वर 5. यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर लो फुल टॉस आणि गली थर्ड मॅनच्या क्षेत्रामधून SUV चौकार. बऱ्याच अंतराने हा चौकार मिळाला. एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 28. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत SUV एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, माफी असावी. 160 चौकार झालेले आहेत SUV जवाहर रायझिंग चषकामध्ये. मोठा स्ट्रोक आणि मैदानाबाहेर SUV षटकार. 65 षटकारांची संख्या या स्पर्धेदरम्यान. आता 30 चेंडूंमध्ये 60 धावांची गरज. 12ची सरासरी गरजेची. 5 overs 34 runs for the loss of 5 wickets. 5 षटक 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5 ओवर के समाप्ति के बाद 34 रन बने हैं 5 विकेटों के पतन पर. हनुमान पॉइंट आतापर्यंतचा धावफलक जर पाहिला तर त्यांची अवस्था, त्यांच्या चाहत्यांची अवस्था त्या पतीप्रमाणे आहे जो लग्नाच्या 5 वर्षानंतर आपल्या लग्नाचा अल्बम पाहतो. जी हां, त्याच्या ज्या फिलिंग्स असतात आणि चाहत्यांच्या फिलिंग्स एक सारख्याच आहेत. थोडीशी निराशा, पण शेवटच्या 2 चेंडूंवरती आशा निर्माण झालेली आहे. अंपायरसाठी पाणी पाठवून द्यायचंय प्लीज. रायझिंग वाले 2 मिनिटं फक्त.
लो फुल टॉस, फक्त एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुनील आणि हा ना, तू ये मी येतो, नको दोघं येऊया आणि बाद. योग्य समयी हा ना करणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. योग्य कॉलिंग फार महत्वाची. ज्या फॉर्म मध्ये सुनील आज फलंदाजी करताना दिसत होते, त्यांनाही परतावं लागतंय पवेलियन मध्ये. SUV जव्हार रायझिंग चषक 2021 च्या आमच्या प्रायोजकांपैकी एक. सामनावीरांचे पुरस्काराचे प्रायोजक श्री राठोड सर आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. राठोड मोटर्स ऑनलाईन PUC सेंटरच्या सर्व कुटुंबियांना मनपूर्वक शुभेच्छा. त्याचप्रमाणे जमील मनियारजीही येथे उपस्थित आहेत. आमच्या शुभेच्छुकांपैकी एक जमील मनियार साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. SUV ऑर्गनाइज जव्हार रायझिंग चषक 2021 मध्ये. रुपेश पुढे सरसावत, ड्राईव्ह, एक धाव फक्त. बाराची सरासरी गरजेची, म्हणजे 6 चेंडूंमध्ये 3 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असतं. फुलटॉस चेंडू थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेमध्ये हा चेंडू येत होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल DCCच्या सर्व खेळाडूंकडून, कारण की त्यांनी एकही संधी गमावलेली नाही. यावेळेला मात्र बाहेर निघत व कवच खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा, प्रयत्नासाठी पूर्ण मार्क्स. एकूण धावसंख्या 39. 6 गड्यांच्या मोबदल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक. शॉट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये आणि निर्धाव चेंडू. अशाच प्रकारे 6 षटकांची समाप्ती. धावसंख्या 39. 6 गड्यांच्या मोबदल्यात. 6 overs 39 रन्स फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 39. 6 विकेटों के नुकसान पर 24 गेंदों में 55 जरूरी. 24 बॉल्स 55 रन्स नीडेड. 24 चेंडू 55 धावांची गरज. 24 चेंडू 55 धावांची गरज. सामना अजूनही जिंकता येण्यासारखा हनुमान पॉइंटला, आणि DCC अजूनही प्रेशर क्रिएट करू शकते. सामना अजूनही रोमहर्षक होऊ शकतो. रुपेश आणि अंकुश यांच्यामध्ये ती कला आहे, ते गुण आहेत, ती पॉवर आहे, ती ताकद आहे की येथूनही सामना रोमहर्षक होऊ शकतो. गोलंदाज सुफियान. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एकूण धाव संख्या 40 धावा. चांगला चेंडू. दर्या सारंग क्रिकेट अकॅडमीची जी सुपर ओव्हर आहे ती या नंतर खेळवण्यात येणार आहे. मुलांनो, नाराज होऊ नका. पुढे सरसावत, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि अपील. चेंडूवरती नजर ठेवणं फार गरजेचं आहे.
फुटवर्क महत्वाचं आहेच, पण त्याबरोबर चेंडूशी संपर्क होणं फार गरजेचं. हा चांगला स्ट्रोक ओव्हर द पॉइंट. शाबास, चांगली फिल्डिंग. 3 धावा मिळाल्या. एकूण धावसंख्या झालेल्या आहेत त्या म्हणजे 43. 6 गड्यांच्या मोबदल्यात सुफियान. चांगला यॉर्कर. सुफियान. 16ची सरासरी गरजेची. 43 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. हे 7वं षटक गतिशील. कमजोर चेंडू आणि SUV चौकाराने झाली या षटकाची समाप्ती. एकूण धावसंख्या 7 षटकांच्या समाप्तीनंतर 47. 6 गड्यांच्या मोबदल्यात 7 overs 47 रन फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 7 ओवर के समाप्ति के बाद 47 रन 6 विकेटों के नुकसान पर. अब लगभग 16 के औसत से बनाने हैं 18 गेंदों में 47 रन. 18 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज. बॅटिंग पॉवर प्ले. अठरा चेंडू 47 धावांची गरज. गोलंदाज मुजीब, समोर रुपेश. ऑफ्टमच्या बाहेर येत हे षटक फार महत्वाचं ठरणार आहे, कारण की जर आपल्याला 16च्या सरासरीने खेळायचं असेल तर पॉवर प्ले ची ओव्हर फार महत्वपूर्ण असणार आहे. मुजीब DCC कडून 3रं षटक करतोय, म्हणजे याच गोलंदाजांवरती जास्त विश्वास साथी खेळाडूंना. पुढे सरसावत वाईडिश लॉंग ऑफ आणि बाद. रुपेश सुद्धा पवेलियन मध्ये येत आहेत. हनुमान पॉइंट 7वा गडी बाद ज्यांचा झालेला आहे. सामन्यावरची पकड अजून निसटत आहे. अमोल नवीन फलंदाज. समोर अंकुश. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. पहिली धाव तेज गतीने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. SUV रायझिंग ट्रॉफी 2021 चे आमचे माननीय प्रायोजक जर आजूबाजूला कुठे असतील यांना मी नम्र विनंती करतो की ते सोफा सेट लावलेला आहे, यावर तुम्ही इथे बसायचं आहे. तुमच्यासाठी आम्ही सोफा सेटची सोय केलेली आहे. तुमची जागा इथे आहे. इथून पण तुम्ही चांगल्या पद्धतीने NM मार्ट पॅव्हेलियन मधून सामन्याचा आनंद लुटू शकतात. तर पुन्हा एकदा मी विनंती करतो की जर आजूबाजूला कुठे प्रायोजक असतील त्यांनी इथे सोफा सेटवर यायचं आहे. आमच्या सर्व प्रायोजकांना विनंती की जर आपण मैदानाच्या इतर परिसरामधून सामन्यांचा आनंद घेत असाल तर नम्र निवेदन की आपल्यासाठी NM मार्ट पवेलियनची व्यवस्था आहे, NM मार्ट मंचाची व्यवस्था आहे. आपण मंचावरती बसावं, विराजमान व्हावं आणि आमच्याद्वारे दिला जाणारा सन्मान कृपया आपण स्वीकारावा. SUV चौकार. आपण या स्ट्रोकला काय म्हणावं कळत नाही, कारण की चेंडूला अचानक उसळी मिळाली आणि काही क्षणासाठी असं वाटलं की टेनिस रॅकेटचा जो स्ट्रोक असतो त्या पद्धतीने यावरती प्रहार केला. फलंदाज अंकुश यांनी.
53-7. 8व्या षटकाचा शेवटचा चेंडू. लक्ष्यमच्या बाहेर जाणारा आणि धाव संख्या या एका अतिरिक्त धावाने झालेली आहे 54. 7 गड्यांच्या मोबदल्यात. 14ची सरासरी अजूनही गरजेची. 13.33 रिक्वायर्ड रन रेट. गली क्षेत्रामध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण. अशाच प्रकारे 8 षटकांची समाप्ती. 8 षटकांच्या समाप्तीनंतर हनुमान पॉइंट संघाने धावसंख्या कमावलेल्या आहेत 55. 7 गड्यांच्या मोबदल्यात. करंट रन रेट ज्यांचा 6.11. रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ 20 आणि 12 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज. 12 balls 39 needed. 8 overs 55 runs for the loss of 7 wickets. 8 ओवर 55 रन 7 विकेटों के नुकसान पर. अब 12 गेंदे 39 रनों की जरूरत. 12 चेंडू 39 धावांची गरज. 12 balls 39 runs needed. सुफियान जवळजवळ प्रत्येक चेंडूवरती आता चौकार येणं गरजेचं ठरेल. एक धाव. दहा चेंडूंमध्ये 38 धावांची गरज. प्रयत्न करणं गरजेचं. निरंतर प्रयास करणं गरजेचं. याशिवाय दुसरा पर्यायही नाही अमोल यांच्याकडे. त्यांना सिक्सरचाच प्रयास करायचा आहे किंवा चौकाराचाच प्रयास करायचा आहे. SUV चौकार. बघा अशा क्षणाला हा चौकार आलेला आहे. चाहत्यांकडून कमी त्याला दाद मिळाली पण खरोखरच उत्तम स्ट्रोक, उत्तम ड्राईव्ह होती. पुन्हा एकदा अमोल प्रयत्न करत. अपील होते आणि बाद. एकूण धावसंख्या 60. 8 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावांची रिक्वायर्ड रन रेट जो आहे आता 17चा झालेला आहे. 7 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. म्हणजे जवळजवळ प्रत्येक चेंडूवरती षटकार अपेक्षित आणि मैदानावरती आहेत ते म्हणजे नंबर 10 चे खेळाडू, 10व्या क्रमांकाचे खेळाडू आहेत. कुठल्याही क्षणाला आपण असं म्हणू शकत नाही की सामना गेलेला आहे किंवा गमावलेला आहे. आपल्याला शेवटपर्यंत प्रयत्न करणं गरजेचं आहे. किरण आहेत फलंदाज. अंकुशच्या साथीला. दोन धावा येथेही मिळतील. 6 चेंडूंमध्ये आता 32 धावांची गरज. 62 धावा झालेल्या आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यात 9 षटकांच्या समाप्तीनंतर. 9 ओवर के समाप्ति के बाद 62 रन बने हैं 8 विकेटों के नुकसान पर, जहां अब 6 गेंदों में 32 रन बनाने हैं. 6 balls
32 runs needed. 62 runs has scored by Hanuman Point and they have lost their 8 wickets. They need 32 runs in next 6 deliveries. SUV जव्हार रायझिंग चषक जिंकण्यासाठी आव्हान जरी तिखट असलं तरी हनुमान पॉइंट या खेळाडूंचं समर्पण आपण पाहिलेलं आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये त्यांची मेहनत, त्यांनी घेतलेली जोखीम, त्यांनी चाहत्यांसाठी मैदानावरती आपला जीव धोक्यातही घातला. क्षेत्ररक्षण करताना, गोलंदाजी करताना, ताकदीचे स्ट्रोक खेळताना संपूर्ण समर्पण दिलेली ही टीम आहे. हा शेवटचा सामना जरी त्यांच्या पक्षामध्ये ठरला नाही, अजूनही चेंडू आहेत, पण कुठल्याही प्रकारे त्यांचे चाहते नाराज नाही होणार. विनोद मोहिते आणि प्रशांत बंटी यांना विनंती आहे, मोर्चा संघाचे खेळाडू, की यांनी इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. विनोद मोहिते आणि प्रशांत उर्फ बंटी मोर्चा संघाचे खेळाडू यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. फक्त एक धाव, अंपायर फक्त एक धाव आली ना. एक कुमारजी, आपल्यालाही निवेदन की आपणही कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. गोरवाडी संघाचे कप्तान. बऱ्याच वेळेला एखादी जीत म्हणजे एखादा विजय आपल्याला जेवढं शिकवत नाही त्याहून अधिक आपल्याला हार शिकवते, पराजय शिकवते. तर आपण ही पराजयाला पॉझिटिव्हली घ्यायला हवं. आपण येथून बरंच काही शिकून जाणार आहोत. हनुमान पॉइंट संघर्ष करीत आहे. सामना त्यांच्या पक्षामध्ये नसेल, पण भरपूर अनुभव त्यांना येथे मिळणार आहे. DCCच्या प्रत्येक खेळाडूचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. त्यांनी फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. गोलंदाजांनी फलंदाजांची मेहनत व्यर्थ जाऊ दिली नाही. आणि खरोखरच या सामन्यांमध्ये जर कुठला संघ जास्त वरचढ वाटला तर तो DCC असेल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. हनुमान पॉइंट ज्या झालेल्या चुका आहेत त्यांच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे, त्यावरती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, चुकांवरती काम करणं गरजेचं आहे. आणि DCC संघाला गरज आहे ती म्हणजे येथून हा जो प्रवाह विजयाचा आहे तो तसाच सुरू ठेवण्यासाठी त्यांनीही प्रयत्नशील राहिलं पाहिजे. गोरवाडी संघाचे कर्णधार कुमारजी यांचंही मंचावरती हार्दिक स्वागत आहे. 64 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात, 1 चेंडू 30 धावांची गरज. आणि अशाच प्रकारे SUV ग्रुप आयोजित जव्हार रायझिंग चषक 2021 संस्करण 5 चे विजेता आहेत टीम DCC. अभिनंदन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे टीम DCC साठी. वेल डन गाईज, अभिनंदन. आपण आहात एक धाडसी संघ, आपण आहात युवा आणि जोश यांचं एक मिश्रण, आपण आहात अनुभवाने खेळणारे खेळाडू आणि आपण आहात जव्हार रायझिंग चषक 2021 चे विजेता. आपण आहात आजच्या दिवसाचे अविजित संघ हनुमान पॉइंट. आजचा पराजय म्हणजे सगळं संपलं नाही. येथून तुमचा प्रवास अजून सुखकर होईल जर तुम्ही तुमच्या चुकांवरती काम कराल, अभ्यास कराल. आणि मला 100% खात्री